नमस्कार, मी भाग्यश्री प्रधान. माझा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत करते. चला पाहूया आजच्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या काही बातम्या. 150 कोटींच्या अमृत योजनेला विरोधक असलेल्या सेना राष्ट्रवादीचा महासभेतून सभात्याग. सत्ताधारी भाजपा आक्रमक. केंद्र शासन पुरस्कृत अमृत 2.0 योजनेअंतर्गत धुळे शहरात मलनिस्सारण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील कामे केली जाणार आहेत. त्यासाठी महापालिकेच्या हिश्श्याची 30% रक्कम अर्थात सुमारे 150 कोटी रुपयांचे कर्ज महाराष्ट्र अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर फंड ट्रस्टी कंपनी मर्यादित MUIFTCL यांच्याकडून घेण्यात येणार आहेत. या विषयाला मंजुरी देण्यासाठी आज विशेष महासभा बोलवण्यात आली होती. मात्र या योजनेला विरोध करत शहर विकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाने महासभेतून सभात्याग केला. यावेळी चांगला गदारोळ पाहायला मिळाला. यावेळी सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी ही योजना धुळेकर नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेची असल्याचे सांगत सदर विषय मंजूर करण्याची मागणी केली. इतकेच नव्हे तर या कर्जामुळे धुळेकरांवर कोणताही अधिकचा बोजा पडणार नसल्याचेही स्पष्ट केले. या प्रस्तावाला MIMच्या नगरसेवकांनीही पाठिंबा दिला. मात्र राष्ट्रवादी व शिवसेना आघाडीच्या नगरसेवकांनी या योजनेला विरोध न करता कर्ज घेण्याला विरोध दर्शवला. या कर्जामुळे महापालिका कर्जाच्या खाईत लोटली जाईल. यामुळे धुळेकर आम्हाला माफ करणार नाहीत, असे सांगत राष्ट्रवादी शिवसेनेच्या नगरसेवकांनी सभात्याग केला. दरम्यान विरोधकांच्या वॉर्डात ही योजना राबवू नका, असे सांगत सत्ताधाऱ्यांनी या विषयाला मंजुरी देण्याची मागणी केली. अखेर महापौर मायादेवी परदेशी यांनी बहुमताने हा विषय मंजूर झाल्याचे जाहीर केले. तसेच सभात्याग करणाऱ्या नगरसेवकांचा निषेध केला. त्यांनी सांगायला पाहिजे की आजचं आम्ही सभा त्या करून जातोय का कोणत्या सभेला येणार नाही अशी नोंद त्याची त्यांनी केलेली आहे. मी या ठिकाणी एकच सांगितलं की हे जे कर्ज घेतोय आपण त्या शहराच्या विकासासाठी घेतोय आणि महाराष्ट्रात अशी कोणती महानगरपालिका नाही का तिच्यावर कर्ज नाही. आणि म्हटलंय जुन्या लोकांनी की त्याच्यावर कर्ज नाही तो मर्द नाही. खऱ्या अर्थाने जे मर्द आहे तेच कर्ज घेतात. त्यांना फेड करण्याची ताकद आहे तेच कर्ज घेतात. आणि त्यांना फेडण्याची ताकद नाही म्हणजे बाहेर चालले गेलेले म्हणजे कोण मर्द आहे आणि कोण काय या ठिकाणी बोलत नाही. खऱ्या अर्थाने त्यांनी जो सभागृहाचा त्याग केला आहे मी या ठिकाणी निषेध करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांना पालिकेची एवढी काळजी असेल तर त्यांनी नगरोत्थान निधी आणि नगरजोग निधी याच्यावरही त्याग करावा. खऱ्या अर्थाने पालिकेची त्यांना ही त्यांच्या लक्षात आलं तर त्यांचा महापौरांना मी या ठिकाणी विनंती करतो की येणाऱ्या वर्षाचा निधी त्यांना देऊ नका. कारण की सभागृहात जाणं हा सभागृहाचा आणि महानगरपालिकेचा आणि आयुक्त साहेब महापौरांचा अपमान आहे. आणि ते अपमान करून या ठिकाणी सभागृह सोडून चालले गेले. या ठिकाणी त्याचा मी निषेध करतो. त्याग करून गेले तर मला असं वाटतंय की कदाचित त्यांना सभागृहात उत्तर ऐकू आलं नसतं म्हणून ते एकांतात ऐकण्यासाठी गेले असतील. तर महानगरपालिका आणि आपलं कुटुंब चालवणं आणि महानगरपालिका चालवणं जवळजवळ एक सारखं असतं. बजेटचा फरक असतो. कुटुंबाचं बजेट लहान, महापालिकेचं बजेट मोठं. पण जेव्हा आपण आपलं कुटुंब चालवतो तेव्हा आपण सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे लोन घेत असतो. इथे आपण जेवढे उपस्थित आहोत त्यातले 90% लोकांचं कुठलं ना कुठलं लोन असतं. त्याच्यामध्ये होम लोन असतं, व्हेइकल लोन असतं, बिझनेसचे लोन असतात. तर एखादा कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबाचे घटक जेव्हा लोन घेतात तेव्हा ते असा विचार करत नाही की मला माझ्या कुटुंबाला मदत करायचंय किंवा पुढच्या पिढीला आर्थिक मर्यादा घालायची म्हणून मी लोन घेतोय. तर ते कुटुंब स्थिर सावर करण्यासाठी किंवा कुटुंबाच्या प्रगतीसाठीच लोन घेतात. तशी स्थिती आपल्या महापालिकेची आहे. आता लोन घेण्याची आपल्याला काही हौस नाही. आपण लोन काय घेतोय कारण आपले स्वतःचे इन्कम सोर्सेस अतिशय कमी आहेत. आपण वाढवण्याचा आटोकाट प्रयत्न करतोय. मागच्या बैठकीमध्ये मी खरं कौतुक करेल की पहिली महापालिका मी बघितली एवढ्या कारकिर्दीत की जिथे सदस्य स्वतःहून इन्कम सोर्सेस सुचत होते. त्याच्यावर आम्ही कारवाई सुरू केलेली आहे. तर आपले उत्पन्नाचे सोर्सेस अतिशय मर्यादित आहेत. आणि आपण बघतोय की एका वेळेस अनेक प्रकारच्या योजना आपल्या महापालिकेमध्ये सुरू आहे. अमृत मधल्या 2 योजना सुरू आहे. नगरोत्थान योजना सुरू आहे. राज्य शासनाचे नगरोत्थानचे पैसे येतात, DPDCचे पैसे येतात. तर सोयीचा बनल्याशिवाय यातली कुठलीही योजना पूर्ण होत नाही. पूर्वी यातली वेगळा पॅटर्न होता. पूर्वी काय व्हायचं
की एखादी योजना आली, योजनेचा आकृतीबंध मंजूर झाला की आपण एखादं अकाउंट ओपन करायचं, म्हणजे त्या अकाउंट मध्ये शासनाचा पैसा येऊन पडायचा आणि मग प्रॅक्टिस अशी होती की त्या पैशाच्या अगेन्स्ट खर्च केले जायचे, पैसा उभारला जात नव्हता. त्यामुळे अनेक योजना अर्धवट राहिल्या केंद्र आणि राज्य शासनाच्या. म्हणून आता शासनाने काय नियम घातलाय की कुठल्याही योजनेचा पैसा महानगरपालिकेकडे डायरेक्ट वर्ग होणार नाही. एखादं बिल जनरेट झालं तर त्या बिलच्या अगेन्स्ट पहिले महापालिकेचे पैसे ऑनलाईन प्रणालीमध्ये टाकावे लागतात, मग शासन त्याच्या अगेन्स्ट त्यांचा हिस्सा वर्ग करत असतं. हा भैया. आज 26 मे रोजी महानगरपालिकेत विशेष महासभेचं आयोजन करण्यात आला होता. त्याचा विशेष विषय म्हणजे अमृत 2 योजनेसाठी केंद्र शासनकडनं आपल्याला 33% ते निधी देत आहेत केंद्र शासन आणि 33% महाराष्ट्र शासन देत आहे आणि उर्वरित 30% धुळे महानगरपालिकाला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. मात्र त्याचं आम्ही देखील स्वागत करतो. आज शहरभर मध्ये ती अमृत 2.0 योजना कार्यरत आहे आणि सगळ्या प्रभागात त्याचं काम सुरू आहे. मात्र त्याच्या पाठीमागे सत्ताधाऱ्यांचा हा केबिडवाना प्रयत्न होता. त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार करायचा होता. तर त्यांनी आजच्या विशेष महासभेमध्ये हा ठराव मंजूर करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. तो मंजूर देखील होईल. मात्र त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होणार आहे. कारण ते 150 कोटीचं कर्ज एक बँकेतून घेत आहे. आम्ही विकास कामांच्या विरोधात नाही, आम्ही विकास कामांच्या नेहमी साथ देतो. मात्र याच्यामध्ये विकास कामांच्या नावावर मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चाललेला आहे. ते लोक ज्या बँकेकडनं तुम्ही लोन घेताय, तुम्ही काहीच क्लिअरिफिकेशन नाही दिला सगळे सन्मानित नगरसेवकांना आणि क्लिअरिफिकेशन न देता फक्त वरून जे आपल्याला आदेश आलेला आहे ते विषय मांडायचा, त्यांची जय जयकार करायची, भ्रष्टाचारावर जय जयकार करायची. शहरामध्ये तुम्ही पाहिला तर विकास कामांमध्ये यांना काहीच घेणं देणं नाहीये. मात्र आज आम्ही सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना पक्षाचे सगळे नगरसेवक, आमची शहर विकास आघाडीने त्याचे सर्व नगरसेवकांनी आम्ही त्यांना विरोध दर्ज केला आहे. आमचा विरोध योजनेला नाहीये. आमचा विरोध तुम्ही जे लोन घेताय त्याला आमचा विरोध राहणार आहे आणि आम्ही त्याचा विरोध तिथं नोंदून आम्ही आज सगळे सन्मानित सदस्य तुम्ही पाहत असाल, आम्ही सगळे सन्मानित सदस्यांनी सभा त्याग करून आम्ही बाहेर आलो. पुरस्कृत अमृत 2.0 अभियान अंतर्गत धुळे मल निस्सारण योजना 2 या योजनेस तांत्रिक मान्यता व प्रशासकीय मान्यता प्राप्त आहे. त्या अनुषंगाने योजना उभारणी कामी 714 कोटी 51 लाख रकमेचा कार्यारंभ आदेश देण्यात आलेला आहे. जो इस योजना मल निस्सारण की जो योजना के लिए हमने विशेष महासभा बुलाई, तो ये योजना में सभी ने सिर्फ जो अपने राष्ट्रवादी शिवसेना राष्ट्रवादी इनके नगर सेवकों का विरोध हमने नोंद कर बाकी सब ने एक साथ उसके लिए शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या सदस्यांचा विरोध नोंदवून या सर्व बाबींना मान्यता देण्यात येत आहे व सभा त्याग करणाऱ्या सदस्यांचा सभागृहाच्या वतीने निषेध करण्यात येत आहे. भारतीय जनता पार्टी ने जो हमारे 50 नगरसेवक चुन के दिए और हम उनकी किसी भी ऐसा काम नहीं करेंगे जो कि उनके जो विश्वासाला कुठलाही प्रकारचा तडा जाऊ देणार नाही, इतकी मी ग्वाही देते. तर या होत्या आजच्या घडीच्या महत्त्वाच्या बातम्या. आपल्या सूचना, प्रतिक्रिया आणि बातम्यासाठी खालील दिल्या नंबर्सवर संपर्क करा. आजसाठी इथेच थांबूया. आपण पाहत रहा माझा महाराष्ट्र न्यूज, सामान्य माणसाचा बुलंद आवाज. नमस्कार.